नमस्कार, रेसिपी सफर चॅनेलवर पुन्हा एकदा सगळ्यांचं खूप खूप स्वागत। आजच्या भागात बघणार आहोत आपण अंडा मसाला ड्राय फ्राय। एग लवर्ससाठी ही रेसिपी अगदी नवीन आहे आणि टेम्पटिंग सुद्धा आहे। नक्की आवडेल सगळ्यांना, एकदा नक्की ट्राय करून बघा। वेळ थोडासा जास्त लागला तरी खूप भन्नाट बनते ही डिश। स्नॅक्सचा एक उत्तम प्रकार आहे। आता त्यासाठी एक आपल्याला मसाला लागणार आहे। त्यासाठीचं साहित्य मी इथं तयार ठेवलंय, तर बघूया आपण काय काय घ्यायचे। कांदा अगदी बारीक चिरून घ्यायचा आहे। डेसिकेटेड कोकोनट आहे हे, आणि थोडेसे तीळ लागणार आहे। टोमॅटो चिरून घेतलेला आहे। आलं असं बारीक कट करून घ्यायचं आहे। आलं आणि लसूण, त्याची पेस्ट नाही करायची आहे, बारीक चिरूनच घ्यायचं आहे। अंडी उकडून तयार आहेत आणि बटाटा सुद्धा उकडून तयार आहे। हा असा मॅश करून घ्यायचा आहे। एवढी सगळी तयारी झाली की आपण कॉर्नफ्लेक्स सुद्धा बारीक करून घ्यायचे आहेत मिक्सरला। कोरडेच बारीक करून घ्यायचे। हे बघा, ही अशी पावडर बनवून घ्यायची आहे। भरडसर पावडर आहे ही सगळी तयारी झालेली आहे। आता आपण अंडी मॅरिनेट करून घेऊया, म्हणजे ती फिकी फिकी लागणार नाही। काश्मीरी मिरची पावडर आहे ही, थोडीशी स्प्रिंकल करून घ्यायची अशी। आपल्याला ज्या प्रमाणात तिखट आवडतं त्या प्रमाणात टाकून घ्यायची आहे। नंतर सुद्धा मसाल्यामध्ये तिखट येणार आहे। हळद सुद्धा टाकायची थोडीशी, आणि त्यानंतर हे काळं मीठ। काळ्या मिठामुळे खूप छान टेस्ट येते आणि अंडी अजिबातच फिक्की लागत नाही, छान टेस्टी लागतात। आता आपण मसाला बनवून घेऊया। सगळ्यात आधी आपल्याला खोबरं आणि तीळ असं भाजून घ्यायचं आहे। कोरडंच भाजायचं आहे हे। गॅस मीडियम राहू द्या आणि हे असं सतत हलवत राहायचं आहे। असं ब्राऊन रंगावर आलं की काढून घ्यायचं आहे। आता ते काढून घेतलेलं आहे मी, आणि त्याच कढईमध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे। दोन तीन चमचे तेल पुरेसं होईल। आता त्यावर आपल्याला कांदा टोमॅटो जे चिरून ठेवलं होतं आपण ते भाजून घ्यायचंय। तेल चांगलं तापू द्यायचं आणि त्यात चिरलेला कांदा टाकायचा आहे आधी। कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। आता आलं आणि लसूण टाकूया। लसूण आणि आलं असं बारीक चिरून घेतल्यामुळं त्याची एक छान वेगळी टेस्ट येते। टोमॅटो घालायचा आहे चिरलेला। आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून चांगलं भाजून घ्यायचंय। चिरलेली कोथिंबीर सुद्धा टाकायची आता याच मध्ये। खूप जास्त लालसर काळपट करायचा नाहीये हा मसाला, चांगला फुलत आलेला आहे आता। आता हे दोन्ही एकत्र करून आपल्याला वाटून घ्यायचंय। आता त्याच कढईमध्ये थोडंसं तेल अजून घेतलेलं आहे मी, आणि आता जो वाटून घेतलेला मसाला होता तो आपल्याला पुन्हा एकदा फ्राय करून घ्यायचा आहे। फार वेळ लागत नाही फ्राय करायला, कारण आपण सगळे जिन्नस आधी भाजूनच घेतलेले आहेत। 1-2 मिनिटं फक्त परतायचा आहे मसाला। आता कोरडे जिन्नस टाकूया यामध्ये। हिंग टाकायचा आहे 1 चमचा, आणि त्यानंतर चवीप्रमाणे टाकायचे कांदा लसूण मसाला। अर्धा चमचा हळद टाकलेली आहे, आणि काश्मीरी मिरची पावडर रंगापुरतीच टाकायची आहे।
आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया. मसाला चांगला परतला गेलाय, तेल सुटायला लागले. चवीप्रमाणे मीठ सुद्धा टाकून घ्यायचे. तेल सुटेपर्यंत मसाला व्यवस्थित छान परतून घ्या. आता आपण जो मॅश करून बटाटा ठेवला होता तो टाकायचा यामध्ये. सगळा बटाटा यामध्ये अगदी छान मिक्स करून घ्यायचा आहे. सगळ्या गुठळ्या त्याच्या मोडल्या पाहिजेत. या पद्धतीनं आपल्याला मसाल्यामध्ये बटाटा मिक्स करत राहायचे. बटाटा जर तुम्ही मोठ्या किसणीवर किसून घेतला तर हे काम पटकन होईल. पण मसाल्यामध्ये सुद्धा या प्रकारे बटाटा छान मिक्स होतो आणि बारीक सुद्धा होतो. सगळ्या गुठळ्या मोडून हे असं सारखं करून घेत राहायचे. त्यामुळे पारी बनवणं सोपं जाईल. आता आपण एका ताटात हा बटाटा थंड करायला ठेवूया. पूर्णपणे थंड होऊ द्यायचा आहे. एका ताटात पसरून ठेवायचा आहे बटाटा. आता आपण अंड्याची तयारी बघूया. मॅरिनेट केलेली अंडी तयार आहेत. कॉर्नफ्लेक्स तयार आहेत. आता आपल्याला एक स्लरी बनवून घ्यायची आहे. अंडी थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया म्हणजे समजायला सोपं जाईल. एक चमचा मैदा घ्यायचा आहे आणि एक चमचा घ्यायचा आहे कॉर्नफ्लोअर. दोन्ही समप्रमाणात घ्या, त्यामुळे छान क्रिस्पी होतात अंडी. त्यामध्ये आता चवीप्रमाणे मीठ टाकायचे. कॉर्नफ्लेक्समध्ये सुद्धा मीठ टाकायचे म्हणजे फिकं फिकं लागणार नाही कवर. आता सगळे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. मीठ, मैदा, कॉर्नफ्लोअर सुद्धा मिक्स करून घेऊया. आता पाणी मिक्स करायचे आणि एक मध्यम कन्सिस्टन्सीमध्ये स्लरी बनवून घ्यायची आपल्याला. लागेल तसं थोडं थोडं पाणी टाका, जपून टाका. एकदम पाणी ओतायचं नाहीये. आता ह्या दोन्ही तयारी झालेल्या आहेत. आता पुन्हा मी बटाटा घेतलेला आहे. बटाट्याची भाजी थंड झालेली आहे. आता सगळ्या गुठळ्या मोडल्याची खात्री करून घ्या. हे असं सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय. बटाट्याचा एक असा गोळा बनवून घ्यायचा आहे आणि तो थापून असा मीडियम पातळ करून घ्यायचा आहे. खूप जास्त पातळ थापू नका, थोडासा जाडसरच ठेवायचा आहे. बटाटे उकडताना पाणी टाकू नका त्यात. फक्त वाफेवर कोरडेच बटाटे शिजवून घ्यायचे. त्यामुळं हे काम सोपं होईल. आता अंड्याचा एक भाग आपल्याला ह्या अशा पद्धतीनं बटाट्याच्या पारीवर ठेवून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित हे सगळं असं मिटवून घ्यायचंय. सगळ्या बाजू व्यवस्थित बंद करून हा नीट गोल काळजीपूर्वक वळून घ्या. पुन्हा याला असाच अंड्याचा आकार द्यायचा आहे. आता जी मैदा आणि कॉर्नफ्लोअरची स्लरी बनवून घेतली होती त्यामध्ये अगदी हळुवारपणे डीप करून घ्यायचंय. आता हे सगळं बाहेर काढायचे अंड आणि कॉर्नफ्लेक्समध्ये घोळवून घ्यायचे. अगदी नाजूक हातांनी सावकाश काम करायचे. हे
सगळ्या बाजूनी कॉर्नफ्लेक्स लागल्याची खात्री करून घ्या। आता पुन्हा एकदा आपल्याला डबल कोटिंग करून घ्यायचंय। त्यासाठी मैद्यात मी थोडंसं पाणी घालून स्लरी पातळ बनवून घेतली आहे। डबल कोटिंगसाठी पुन्हा एकदा आपल्याला मैद्यामध्ये डीप करायचंय आणि पुन्हा कॉर्नफ्लेक्समध्ये घोळवून घ्यायचंय। सिंगल कोटिंगमध्ये सुद्धा तुम्ही असंच फ्राय करू शकता, पण डबल कोटिंगमुळं कवर छान क्रिस्पी आणि कडक होतं। अगदी व्यवस्थित छान जपून बनवायची इतकी अंडी। आता एका ताटात काढून ठेवूया। आता अशाच प्रकारे आपल्याला हव्या त्या प्रमाणात ही अशीच अंडी बनवून घ्यायची आहेत। एका बाजूला तेल तापत ठेवलंय, पण त्याआधी अर्ध्या तासासाठी हे मी फ्रीझरमध्ये ठेवणार आहे। त्यामुळे काय होतं, हे सगळं कवर व्यवस्थित आपल्याला फ्राय करायला येतं, तेलात सुटत नाही ते। सगळ्या बाजूनी अशी व्यवस्थित फ्राय करून घेऊया। फ्रीज मध्ये ठेवणं खूप गरजेचं आहे। 10 ते 15 मिनिटांसाठी ठेवलं तरी चालेल। आता प्लेटिंग करून घेऊया। पुन्हा भेटूया अशाच सुंदर नवीन डिशसह नवीन भागात। तोपर्यंत निरोप घेऊया। धन्यवाद। काळं मीठ बुरबुरलेलं आहे अंड्यांवर आणि आता सर्व करून घेतलेलं आहे। रेसिपी सफर चॅनेल नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका।